नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र कृतिका आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो किंस्तू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:42 ते 5:22 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:41 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:22 ते 7:02 आणि यमगंड काळ दुपारी 12:33 ते 2:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुध आणि हर्षल बरोबर युतियोग करेल. नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. आजच्या दिवशी बुध आणि हर्षलची सुद्धा युती होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयात बुध हर्षलची सुद्धा युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीत वृषभ राशीमध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. मात्र स्वतःच्या भावभावनातील नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं राहील. काही चांगले उत्तम लाभ येणार 2 ते 3 दिवसात तुम्हाला मिळू शकतील. तुमचे अंदाज सुद्धा बरोबर ठरू शकतील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा बुध आणि हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययामध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला खूपच अलर्ट राहावं लागेल, सजग राहावं लागेल. छोट्या मोठ्या कागदोपत्री व्यवहार करताना सुद्धा काळजी घ्यावी लागेल. फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. अंगीकृत कार्यात अपयश येणं किंवा अडथळे येणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा मानसिकतेवरती तीव्र परिणाम करणाऱ्या काही घटना घडामोडी घडतील. स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध आणि हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे लाभामध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवतात. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवायला लागेल. मात्र अनपेक्षित काही लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावरती नियंत्रण ठेवणं, कागदोपत्री व्यवहार व्यवस्थित करणं अशा स्वरूपाच्या गोष्टी करणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध बरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे दशमामध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी कागदोपत्री व्यवहार तुमचे आजच्या दिवशी पूर्ण होतील. काही नवीन ऑपॉर्च्युनिटीज वगैरे सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि भाग्यामध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. हाती घेतलेली कामं पूर्णत्वाला जातील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्यासंदर्भातले त्रास किंवा प्रवास योग संभवतात त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध आणि हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अष्टमामध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं आजच्या दिवशी तुम्हाला सजग राहावं लागेल. छोट्या मोठ्या कारणामुळे मानसिक तणाव वाढू शकेल. आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम दिसू शकेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा छोट्या मोठ्या गोष्टींच्या संदर्भात विचारपूर्वक निर्णय घ्यायला लागतील. प्रलोभनाला बळी पडू नका. नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध आणि हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे सप्तमामध्ये बुध हर्षाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्या ती सहजपणे हातावेगळे करू शकाल. मात्र वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभवू शकतात. त्या संदर्भात थोडं मनावर संयम ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे षष्ठात बुध हर्षाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे प्रवास योग टाळा. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले नवीन निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि पंचमामध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. हाती घेतलेली कामं पूर्णत्वाला जातील. भाग्याची उत्तम साथ सुद्धा लाभेल. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि चतुर्थामध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. मात्र घरातील व्यक्तींबरोबर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव मिळू शकतील. त्यामुळे फ्रस्ट्रेशन आजच्या दिवशी थोडंसं जाणवू शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहारापासून लांब राहणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा बुध असेल बरोबर हा चंद्र युती योग करेल. तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि तृतीयामध्ये बुध आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडासा धावपळीचा, थोडासा धकाधकीचा राहील, मात्र कामं तुमची मार्गी लागतील. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाचे कामं सुद्धा मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. मात्र तुमचे निर्णय अचूक ठरणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.